आज आमच्याकडे पाणी येणार होता म्हणून मला ड्रम वगैरे सगळं धुवून काढायचं होतं. हा पाणी किती दिवसाचं भरून ठेवलंय मलाच माहिती नाही. आता म्हटलं चला स्वच्छ ड्रम घासून काढते. सगळे भांडे तर मी पाण्यानं भरून ठेवते, तरी पण मला ड्रम मध्ये पण पाहिजे असतं. कधी कधी कसं होऊन जाते की म्हणजे 7 दिवसात पाणी येते, तर कधी 9 दिवसात येतं, तर कधी 10 दिवसात येते. मग काय करायचं म्हणून असे ड्रम मध्ये भरून ठेवावं लागतंय. आणि इतकं गरम होतंय ना, सारखं स्वयंपाक करताना पण थोडंसं तरी पाणी पाहिजेच, नाही तर खूप कस तरी व्हायला लागते. इथं मला जेवण बनवायचं होतं, पटापट हेनं सगळं करून घेतलं. मला माहिती होतं थोड्या वेळानं आपलं पाणी येणार आहे, तोपर्यंत सगळं झालंच पाहिजे. पहिले ना भाकरी पण केल्या, चपात्या सुद्धा करून झाल्या होत्या आणि आता भाजीला काहीच नव्हतं, म्हणून गावाकडून जे काही आणलेलं आहे त्याचीच मला भाजी करायची होती. मस्त इथं भाजीला फोडणी दिली आणि त्याच्यानंतर पाणी सुद्धा आलं होतं. एक एक करून सगळे भांडे भरून ठेवावं लागते. पहिलेच मी ना एकाच्या वर एक ठेवत असते, जेणेकरून मला उचलायची काही गरज पडणार नाही, म्हणून व्यवस्थित सगळं पाणी भरायचं असतं. राजवीरचे पप्पा एवढे लवकर येत नाही म्हणून मलाच पाणी भरायचं होतं. पाणी वगैरे भरून झालं, त्याच्यानंतर देवपूजा सुद्धा केली. आता खालचं पसारा इग्नोर करा बरं का, गावाकडून आले ना तेव्हापासून हळूहळू करून मी आवरत आहे, पण मला दुसरे कामं सुद्धा असतात. मला जायचं होतं हॉस्पिटलमध्ये, आमचे नातेवाईक इथे ऍडमिट आहे म्हणून त्याला बघण्यासाठी आम्ही जाणार होतो. तर इथं साडी वगैरे चेंज केली आणि लगेच निघालो. ताई, भाऊजी आणि आम्ही सगळे सोबत जाणार होतो. तर हॉस्पिटलमध्ये पण गेलो, तिथून आलो आणि त्याच्यानंतर जेवण करायचं होतं. तर चला आता मी इथं सेंड करते. बाय.